सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेत। काही तरुण शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करतानाचे हे व्हिडिओ वाटतायत आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत। याचबरोबर या व्हिडिओचा पोलीस सुद्धा तपास करतायत। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, 3 दिवसांपूर्वी याच वेळेला, कदाचित या वेळेच्या आसपास संध्याकाळच्या सुमारास नागपूरमध्ये राडा झालेला होता। पण त्याच्या आधी, जेव्हा राडा झाला त्याच्या आधीचे हे काही व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये काही तरुण इथं पाहणी करताना दिसून येत आहेत। सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेले आहे, याचा पोलीस सुद्धा तपास करतायत। त्यामुळे हे तरुण त्या ठिकाणी नेमकं काय करत होते, कशासाठी आले होते, असा सवाल इथं उपस्थित होतोय। काही तरुण हे शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करतानाचे हे व्हिडिओ वाटतायत आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत। तर याबरोबर व्हिडिओचा पोलीस सुद्धा तपास करत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता या व्हिडिओच्या माध्यमातून जो मास्टर माइंड असेल या सर्व राड्या प्रकरणाचा, त्याचा सुगावा लागतो का तेही बघावं लागेल। तर एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण बघू शकतो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वृषभ फुरकुंदे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। वृषभ, 17 तारखेला राडा होण्यापूर्वीचे हे व्हिडिओ आहेत, याच्यावरून नेमका काय अंदाज लावू शकतो आपण? आपण याच्यावरून नक्कीच अंदाज लावू शकतो की कशा पद्धतीने ती पाहणी केली गेली होती किंवा कशा पद्धतीने त्या पुतळ्याच्या आजूबाजूला पाहिलं जात होतं आणि ते लोक संशयित वृषभ, थोडंसं थांबवते मी, थोडंसं